पुण्यामध्ये थंडीचा पारा घसरलाय। पुण्यामधील पुढील 3 दिवस 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानामध्ये घट होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे पुण्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार आहे। किमान तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज आहे। दरम्यान 1 डिसेंबर पासून थंडी वाढणार आहे। पुण्यातील गुंड कुख्यात बंडू आंदेकर आणि त्याचा पुतण्या शिवम आंदेकरची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। गणेश पेठेमध्ये मासळी व्यापाऱ्याकडून खंडणी वसूल केल्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकरला अटक झाली होती। त्याला मकुका कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याचा तुरुंगातला मुक्काम आणखी वाढलाय। पिंपरी चिंचवडमध्ये एका ऑटोमोटिव्ह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची 2 कोटींची ऑनलाईन फसवणूक करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे। या गुन्ह्याचा मास्टरमाइंड क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहार करून सतत ठिकाण बदलत होता। या तिघांनी जवळपास 26 जणांची फसवणूक केल्याचं तपासात उघड झालंय। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा थंडी परतली आहे। निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। ही थंडी परतल्यामुळे पेरणी केलेल्या गहू पिकाला फायदा होणार आहे। ग्रामीण भागात पुन्हा एकदा थंडीला सुरुवात झाल्यामुळे थंडी पळवण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत। नाशिकमध्ये सीबीआयची भीती दाखवत एका वृद्धाला 30 लाख रुपयांना लुटलेला आहे। आर्थिक गैरव्यवहारामध्ये आपण सहभागी असून सीबीआयमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे आपल्याला अटक करावी लागेल अशी भीती त्याला दाखवण्यात आलेली होती। यासाठी सीबीआय कार्यालयासारखा सेट तयार करण्यात आलेला होता। सोबतच पोलीस अधिकारी सुद्धा होते। नाशिकच्या येवला तालुक्यातील घरफोडी प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 4 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून 10 तोळे सोनं, 2 मोटरसायकल्स आणि घरफोडीसाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलंय। आणि आता पाहणार आहोत आपलं छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये पाल आढळल्यामुळे मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल झालाय। गृहप्रमुखाच्या तक्रारीवरून जेवण पुरवठ्याचं कंत्राट दिलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेगमपुरा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरामध्ये बियर घेऊन जाणारा ट्रक उलटला। एकाला वाचवण्याच्या नादामध्ये ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक उलटला। रांजणगाव रस्त्यावर हा ट्रक उलटल्यामुळे रस्त्यावर बियरच्या बाटल्यांचा ढीग पडलेला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या तोतया IAS महिला अधिकारी कल्पना भागवत पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। तिच्या मोबाईलमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या OSD म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीला तपास यंत्रणेनं ताब्यात घेतलंय। कल्पनाचा मित्र मोहम्मद अशरफ खिल सुद्धा रात्रीच पकडला गेलाय। ही माणसं नेमकी कोण आहेत त्यांचा तपास सध्या लागलेला नाहीये, तो तपास केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधील मनपा, जिल्हा परिषद आणि घाटी रुग्णालयामध्ये जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट होत आहे। जिल्ह्यामध्ये आजवर आधार कार्डवर देण्यात आलेली जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। यानुसार शहरातील 222 जन्म प्रमाणपत्र रद्द होणार आहेत। मार्च 2025 मधील अध्यादेशानुसार 16 मुद्द्यांच्या आधारे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राची नोंदणी होणार आहे।